नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याची ही मेहरब कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. लाल आणि पांढऱ्या रंगाचे मणी लागतील. लाल आणि पांढरे 4 नंबरचे आणि एक पांढरा 6 नंबरचा मणी घेतलेला आहे. नायलॉनचा धागा, सुई, कात्री हे लागेल. धाग्याला आपण अशी खाली गाठ मारून घेणार आहोत आणि नंतर आता एक लाल 2 पांढरे, एक लाल 2 पांढरे, एक लाल, एक मोठा पांढरा, पुन्हा एक लाल 2 पांढरे, एक लाल 2 पांढरे, एक लाल आणि एक मोठा पांढरा आणि 3 लाल असे मणी ओवून घ्यायचे आहेत. शेवटचे 3 मणी सोडून द्यायचे आणि या मोठ्या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. इथे आपले टोटल 19 मणी ओवून झालेले आहेत. हे आता या अजून एका वरच्या लाल मण्यातनं सुद्धा धागा आपण बाहेर काढून घेऊया. आता धाग्यात 2 पांढरे, एक लाल, 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे. जेवढे ओवलेले आहेत मणी तेवढे मणी सोडून द्यायचे आणि या पुढच्या लाल, पांढरा मोठा आणि एक लाल अशा ह्या 3 मण्यांमधून धागावर काढून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता धाग्यात पुन्हा आपण 2 पांढरे, एक लाल, 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे. तेवढेच मणी इथले हे सोडून द्यायचे आणि पुढच्या या लाल मण्यातनं धागावर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता धाग्यात पुन्हा 2 पांढरे, एक लाल, 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर हा जो दुसरा लाल मणी आहे यातनं धागा खाली काढून घ्यायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता धाग्यात 2 पांढरे, एक लाल, एक मोठा पांढरा, एक लाल आणि 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि तेवढेच मणी सोडून पुढचा जो हा लाल मणी आहे त्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. तुम्ही इथे कुठलंही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. आता धाग्यात 2 पांढरे, एक लाल, एक मोठा पांढरा आणि 3 लाल असे मणी ओवून घ्यायचे. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. शेवटचे 3 मणी सोडून द्यायचे. मग हा पांढरा आणि वरचा लाल अशा या 2 मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. तुम्ही इथे खाली क्रिस्टल मणी सुद्धा वापरू शकता. मल्टी कलर मध्ये सुद्धा हे करू शकता. आता पुन्हा धाग्यात आपल्याला 2 पांढरे, एक लाल, 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि हा लाल मणी, मोठा पांढरा मणी आणि पुढचा लाल मणी अशातनं धागावर काढून घ्यायचा आहे. परत धाग्यात 2 पांढरे, एक लाल, 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि वरचा जो लाल मणी आहे त्या एका लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता परत 2 पांढरे, एक लाल, 2 पांढरे मणी ओवायचे. हा जो खालचा लाल मणी आहे यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 2 पांढरे, एक लाल, एक मोठा पांढरा, एक लाल आणि 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे. तेवढेच मणी इथे या बाजूला सोडायचे आणि पुढच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घेऊया. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सेम प्रोसेस आहे. आता 2 पांढरे, एक लाल, एक मोठा पांढरा आणि 3 लाल मणी ओवायचे. शेवटचे 3 लाल मणी सोडून द्यायचे. मोठ्या पांढऱ्या आणि वरच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा.
अशाच पद्धतीने आपण ही संपूर्ण महिरप करून घेणार आहोत. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. शेवटपर्यंत अशीच आपल्याला ही महिरप करायची आहे. वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन्समध्ये सुद्धाही करू शकता, क्रिस्टल मणी वापरू शकता. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.